वेगवेगळ्या चाटचे प्रकार तर तुम्ही नक्कीच ऐकले असतील, पण आज आपण बनवणार आहोत उपवासाची स्पेशल अशी चाट. खूप छान चटपटीत अशी ही चाट बनवणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर स्वागत आहे तुमचं कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. त्याचबरोबर एक कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण चटपटीत चाटची जी आंबट गोड चटणी असते चिंचेची ती बनवूयात. तर इथे कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं उपवासाला खात असाल तर स्किप केलं तरी चालेल. मी इथं अर्धा चमचा जिरं टाकणार आहे. जिरं छान फुललं की यामध्ये आपण चिंचेचा कोळ जो असतो, मी इथे चिंच भिजवायला ठेवली होती 2 तास कोमट पाण्यामध्ये, ती गाळून घेतली आहे. तिचा जे गर असतो तो गाळून घेतला आहे आणि तो इथं ॲड केला आहे. आणि अगदी अर्धा चमचा इतकी लाल तिखट टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी थोडंसं जे काळं मीठ असतं ते टाकणार आहे. याला छान मिक्स करून घेऊयात. अगदी 2 मिनटं आपल्याला याला गॅसवर लो टू मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर ॲड करायची आहे. तर 2 मिनटं झालेली आहेत. इथं मी 3 ते 4 चमचे गूळ किसून घेतला आहे, तो ॲड केलेला आहे. गूळ विरघळला की आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच याला अगदी 4 ते 5 मिनटं असंच होऊ द्यायचं आहे. आणि थोडीशी घट्ट झाली की आपल्याला काढून घ्यायची आहे. तर जोपर्यंत आपली ही चिंचेची आंबट गोड चटणी तयार होत आहे तोपर्यंत आपण दह्याची तयारी करूयात. तर इथं गोड दही बनवून घ्यायचं आहे. 1 वाटी दही मी इथं फ्रेश घरचं बनवलेलं काढून घेणार आहे. आणि यामध्ये आपल्याला टाकायची आहे अगदी पाव वाटी इतकी पिठी साखर. तर इथं मी आपली जी नॉर्मल साखर असते ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती इथं ॲड करायची आहे. आणि याला आपल्याला एकजीव होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी 3 ते 4 मिनटं छान मी याला फेटून घेतलेलं आहे. आणि अगदी प्लेन असं आपल्याला जसं पाहिजे तसं हे दही बनलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी एकदा बघून घ्या. अशा प्रकारचं दही आपल्याला हवं आहे. हे एक फ्रेश दही आहे, मी रात्री लावलं होतं विरगण, त्याचं दही आहे हे. अजिबात जास्त आंबट नाही, जेवढं नॉर्मल आंबट असतं तेवढंच आहे. आणि इथे मी आपली जी चिंचेची चटणी झालेली आहे तयार, ती काढून घेतली आहे एका वाटीमध्ये. तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी पण. तर आपला गोड दही पण तयार आहे आणि चिंचेची आंबट गोड तिखट चटणी पण तयार आहे. तर दह्याला आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये आणि चिंचेच्या चटणीला झाकून ठेवायचं आहे. तर आता जी टिक्की बनवायची आहे तिची तयारी करून घेऊयात. तर साबुदाणा मी रात्री भिजवत घातला होता, तर तो इथे 1 वाटी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरं आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा जे साबुदाणा आहे भिजलेला 1 वाटी, तो मिक्सरला थोडासा असा फिरवून घ्यायचा आहे, अगदी मिक्सर चालू बंद करत. तर थोडंसं याला फिरवून घेऊया. आणि हे बघा अशा प्रकारे फक्त आपल्याला थोडंसं त्याला भरड काढल्यासारखं काढायचं आहे. आणि यामध्ये मी 2 साधारण मीडियम आकाराची जी बटाटी आहे ती अशा प्रकारे स्मॅश करून त्याच्यात मिक्स करून घेणार आहे. आणि यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं जे आपण वाटून घेतलं होतं मिक्सरला, इथं ॲड करायचं आहे. आणि इथं मी अजून थोडंसं पाव चमचा इतकं जिरं टाकणार आहे. तुम्ही जिरं जर उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. अगदी पाव चमचा इतकं मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लाल तिखट, फक्त रंगासाठी. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. याला छान मिक्स करून घेऊयात. आणि नंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याच्या दाण्याचं कूट, जे की मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे, ते इथं ॲड करणार आहे.
तर अगदी पाव वाटी इतके शेंगदाणे मी भाजले होते आणि त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे, ते इथे ॲड केलेलं आहे. फक्त याची जी थिकनेस आहे ती वाढवण्यासाठी. तर याला मिक्स करून घेऊयात. तर मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये अशा आपल्याला टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. तुम्ही बघू शकता सहज बनतात. छोटे छोटे बॉल्स हातावर घ्यायचे आहेत आणि त्याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि तेल मी पहिल्यांदाच गरम करायसाठी ठेवलं होतं, त्यामध्ये ह्या सोडायच्या आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला हे टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त थंड जर तेल असेल तर ह्या वितळतात, म्हणून तेल छान गरम करूनच हे आपल्याला सोडायचे आहेत. आणि मीडियम गॅसवर याला छान तळून घ्यायचं आहे, लाल कलर येईपर्यंत. तर मी अशाच प्रकारे ह्या सगळ्या टिक्क्या बनवून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या ज्या साबुदाणा बटाट्याच्या ज्या टिक्क्या आहेत त्या खूप छान रंग येईपर्यंत छान तळून झाल्या आहेत. त्याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. तर अशा प्रकारे सगळ्या ज्या टिक्क्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सगळ्या ज्या साबुदाण्याच्या टिक्क्या आहेत त्या तळून घेतल्या आहेत आणि तयार होणार आहे आता आपली चटपटीत अशी चाट. तर इथं बघू शकता तुम्ही गोड दही, त्याचबरोबर चिंचेची आंबट गोड चटणी आणि साबुदाणा बटाट्याची टिक्की. त्याचबरोबर इथं मी थोडंसं जो उपवासाचा चिवडा आहे तो घेतलेला आहे. तर आपल्याला ज्या टिक्क्या आहेत त्या एका प्लेटमध्ये टाकायच्या आहेत पहिल्यांदा अशा प्रकारे. आणि यावर टाकायचं आहे जे आपण दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं साखर टाकून ते. आणि त्यावर टाकायची आहे ही चिंचेची आंबट गोड तिखट चटणी. खूप छान लागते. आणि जे फरसाण आहे उपवासाचं ते मी इथं असं हाताला क्रश करून टाकणार आहे. आणि थोडीशी कोथिंबीर तुम्ही जर खात नसाल उपवासाला तर स्किप केली तरी चालेल. बिना कोथिंबीरचं पण खूप छान लागते ही चाट. तर तयार आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा, उपवास असो नसो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.